ऐका ना, आज मला प्रचंड भूक लागलेली आहे. आज पोटात कावळेवर डायले तो. काव काव. तर बघूया आज काय केलेलं आहे जेवणाला. तर आज काहीतरी स्पेशल आहे. तर हे ब्रेड आणलेला आहे. हा बेकरीमधून आमच्या इथं ताजा ब्रेड मिळतो. गोड ब्रेड आणि हा साधा ब्रेड आणि सँडविचचा ब्रेड तो जरा मोठा असतो, पण हा साधा पण छोटा ब्रेड आहे. तर चला ब्रेड बरोबर काय खायचं आहे ते बघूया. आहा, किती छान कट आलेला आहे. हा कट कशाचा आहे बहुधा? हा आहे मटकीचा कट आहे आणि इकडं शेव दिसलेली. तर हा मिसळ करायचा प्लॅन आहे असं मला वाटतंय. तर हे मटकी आणि बटाटा घालून भाजी केलेली आहे आणि हा छानपैकी कट आहे. म्हणजे आज आहे मिसळ पाव. तर चला हे मिसळचा कट आपण घेऊया वाढून. तर आज आपले कावळे पोटातले शांत होणार आहेत, जे फारच कावकाव करायला लागले. तर चला आज त्यांना शांत करूया. तर ही जे फरसाणा आणलेला आहे तो त्याच बेकरीतनं आणलेला आहे. ते स्वतः बनवतात. आमच्या इथे एक फेमस बेकरी आहे. तर चला ह्याच्यावर आपण छानपैकी अशी शेव फरसाणा मिक्स असं टाकूया आणि हॉटेलसारखं करूया. मस्तपैकी कोल्हापुरी मिसळ पाव. तर चला आपण कोल्हापूरचे आहोत, तर आपण मिसळ पाव खाणं बनतच आहे. तर चला ह्याच्यावर कांदा भुरभुरूया. भूर भूर भूर. तर टोमॅटो भुरभुरूया. भूर भूर भूर. आता चांगली कोथिंबीर भुरभुरूया. भूर भूर भूर. तर हे भुरभुरणं झालेलं आहे. आता मस्तपैकी याच्यावर लिंबू पिळूया. पिळ पिळ पिळ. आता हे छानपैकी लिंबू पिळलेलं आहे. तोंडाला आले की नाही पाणी. आहा, मिसळ पाव खायची आहे आपल्याला. तर पाव घेतलेले आहे, ताजा ताजा ब्रेड आणि मिसळ. आता हे वाटीत काय घ्यायचे बघूया. वाव, माय फेवरेट गुलाबजामुन. तर हे गुलाबजामुन आपण खायचे आहेत. तर बघूया आज किती गुलाबजामुन खायचे आहेत. जो कोणी मला गुलाबजामुन छानपैकी बनवून देईल त्याला माझी इस्टेट नावावर करील. पण गुलाबजामुन छान झाले पाहिजे. तर हे गुलाबजामुन इतके मस्त झालेले आहेत. आय लव्ह गुलाबजामुन. पण ह्याच्यात कॅलरीज भरपूर असतात. ज्यावेळेस गुलाबजामुन खाईल त्यावेळेस जरासा व्यायाम आणि काम भरपूर करायचं, नाहीतर आपलं पोट सुटलंच असं समजा. तर आज गुलाबजामुन घेतलेले आहेत बहुतेक खाली 4 वर 5 असे 9 घेतलेत, मध्ये एक आहे 10. म्हणजे नेहमीप्रमाणे 10 गुलाबजामुन. चला संपूया. थँक्यू.